अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मावळ विधानसभेवरती भाजपनं दावा केलाय। 2 ऑगस्टला भाजपनं मेळाव्याचं आयोजन इथं केलेलं आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्या अडचणी त्यामुळे वाढायची चिन्ह आहेत। ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला ती जागा सोडायची असा महायुतीत विधानसभेसाठी बेसिक फॉर्म्युला असल्याचं कळतंय। मात्र दुसरीकडे मावळ विधानसभेत भाजपनं शड्डू ठोकत ही जागा कमळाच्या चिन्हावर लढवण्याचा आग्रह धरल्याचं कळतंय। 2 ऑगस्टला मावळमध्ये भाजपकडून शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। त्यामुळे आता मावळ विधानसभेवरनं महायुतीत तिढा निर्माण होणार अशी चिन्ह दिसतायत। संघटनेच्या ताकदीवर लोकप्रतिनिधी निवडून देणारा महाराष्ट्रातील मावळ तालुक्याची एक आगळी वेगळी ओळख आहे। त्यामुळे परंपरागत भाजपचा बालेकिल्ला असलेला मावळ तालुका या ठिकाणी ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी म्हणून देखील आम्ही आमच्या नेत्यांकडे आग्रहाची मागणी करणार आहोत। येणाऱ्या काळातली निवडणूक राज्यासाठी महायुती म्हणून त्या ठिकाणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे आणि त्या निमित्तानेच आम्ही मावळ तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे। इच्छुक राहायचं की नाही अजून मला विचारावं लागेल। मावळच्या जनतेला मी एक वेळ संधी द्या म्हणालो होतो, त्यांनी मला भरभरून प्रेम करून विश्वास ठेवून संधी दिली। आता दुसऱ्यांदा जर इच्छा व्यक्त करायची असेल तर मला दुसऱ्यांदा त्यांना विचारावं लागेल। जर जनता म्हणाली तर मी त्या निर्णयावरती पुढे जाईल। शक्यतो भाजपच्या मेळाव्याला मी उपस्थित राहील असं मला वाटतंय, कारण आमची माहिती आहे म्हणून जर मला त्यांनी निमंत्रित केलं तर मी जाईल तिथं। मला अजितदादांनी जर काही कमी केलं असतं आणि माझा व्यक्तिगत स्वार्थ असेल तर मी नक्कीच तो विचार करेल, पण मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी समाधानी आहे। ज्या नेत्याच्या नेतृत्वामध्ये मी काम करतो त्या नेत्यानं माझ्या तालुक्याला भरभरून दिलंय। त्या नेत्याला मी माझं राजकारणात काय होईल नाही होईल माहित नाही, परंतु माझ्या नेत्याला आदरणीय अजितदादाला मी कदापि सोडणार नाही।